सीबीएसई अभ्यासक्रम महाराष्ट्रात 1 जून पासून लागू होणार अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। यावर्षी केवळ पहिला वर्ग सुरू होणार असं दादा भुसे म्हटले। सीबीएसई बोर्डात महाराजांचा इतिहास शिकवला जात नाही, यांना महाराजांना इतिहास पुसायचा आहे असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। इथे अबकडे म्हणायचे वांदे आहेत, त्यामुळे जे आहे ते पाळा असं वडेट्टीवार म्हटले। सीबीएसई अभ्यासक्रमावरून जितेंद्र आव्हाडांनी सरकारवर निशाणा साधला। जर आमचा इतिहास पुस्तकांमध्ये नसेल तर अशा अभ्यासक्रमाला नकार दिला पाहिजे असं आव्हाड म्हटले। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल आल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। दोषींना लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। जितेंद्र आव्हाडांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येवरून सरकारवर निशाणा साधलाय। सोमनाथ सूर्यवंशीला सरकारला न्याय द्यावाच लागेल, सरकारनं गोष्टी का लपवल्या असा सवालही त्यांनी विचारलाय। तर सरकार जाती धर्माचं नाही, जनतेचं आहे हे सरकारनं लक्षात ठेवावं असा इशारा देखील आव्हाड यांनी सरकारला दिलाय। नागपुरातल्या 6 हद्दींमधील 2 तासांची संचारबंदी शिथिलता रद्द करण्यात आली आहे। त्या 6 पोलीस स्टेशन अंतर्गत पुन्हा पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे। नागपुरात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असलेल्या परिसरात पोलीस अलर्ट मोडवर आहेत। अशातच धार्मिक स्थळांवर मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। संचारबंदी असलेल्या मोमीनपुरा येथील जामा मस्जिद परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। औरंगजेब कबरीच्या वादानंतर नागपूरमध्ये झालेल्या दंगलीनंतर आता बारीक लक्ष ठेवण्यासाठी एनआयएची टीम छत्रपती संभाजीनगरात दाखल झाली आहे। यासोबतच मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, बीड, उदगीर याही ठिकाणी एनआयएची टीम लक्ष ठेवण्यासाठी दौरा करत असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणातील अटकेत असलेले आरोपींची संख्या 100 पार गेली आहे। नागपूर गुन्हे शाखेनं रात्री 9 पेक्षा जास्त आरोपींना अटक केली आहे। 1-2 दिवसात मोठ्या प्रमाणात आरोपी अटक होण्याची शक्यता आहे। नागपुरात मागील 5 दिवसांपासून संचारबंदी असल्यानं या परिसरातील अनेक शाळा बंद आहेत आणि या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी अनेक शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने शिकवण्याचा निर्णय घेतलाय। नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या 51 आरोपींना न्यायालयानं 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। या आरोपींची पोलीस कोठडी आज संपते आणि त्यामुळे या आरोपींना पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर करण्याची शक्यता आहे। नागपूर इथल्या दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खान यानं 3 वर्षांपूर्वी सुद्धा अशीच जातीय दंगल पेटवण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती आता समोर येते। तेव्हा सुद्धा त्यानं तासाभरात हजारो लोक गोळा केले होते, मात्र पोलिसांनी त्यावेळी त्याचा प्रयत्न हाणून पाडला होता। तेव्हा फारशी कडक कारवाई न झाल्यामुळेच फहीमचं बळ वाढल्याचं बोललं जातंय। प्रशांत कोरटकरला हायकोर्टानं तुर्तास दिलासा दिलेला नाहीये। अटकपूर्व जामीन अर्जावरची सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। सोमवारी हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे। सातारा पोलिसांनी ही कारवाई केली आहे। हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा तिच्यावर आरोप आहे। यात 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना तिला अटक केल्याची माहिती आहे। मालेगाव बॉम्बस्फोटाशी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं कनेक्शन समोर आलंय। तत्कालीन एटीएसचे अधिकारी मेहबूब मुजावर यांना परमबीर सिंह यांनी नागपूर येथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते अशी माहिती समोर आली आहे। कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मोठी घोषणा केली आहे। राज्यातील 452 आयटीआय पैकी 100 आयटीआय दत्तक देणार आहेत, मात्र आयटीआयची मालकी शासनाकडेच राहणार आहे। नमो शेतकरी आणि लाडकी बहिणी या दोन्ही शासकीय योजनांचा लाभ 8.25 लाख महिलांनी घेतल्याचं माहिती आणि तंत्रज्ञान विभागानं केलेल्या तपासात उघड झालंय। त्यामुळे या महिलांना लाडकी बहिणी योजनेमध्ये वार्षिक 18,000 रुपयांऐवजी 6,000 रुपयेच मिळण्याची शक्यता आहे। समृद्धी महामार्गावरील टोलचे दर वाढले। समृद्धीवर आता 19% जास्त शुल्क भरावं लागणार आहे। येत्या 1 एप्रिलपासून नवे टोल दर लागू होणार आहेत। सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर आहे। चैत्रोत्सवात देवीचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार आहे, मात्र या कालावधीमध्ये खासगी वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे। बच्चू कडूंनी रायगडाच्या पायथ्याशी आंदोलन केलंय। पाचाडमध्ये 3 दिवसांचं अन्नत्याग आंदोलन सुरू असून शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोपही बच्चू कडू यांनी केलाय। बुलढाण्यामध्ये प्रेयसीच्या विरहात प्रियकरानं आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वीचं विष प्राशन करतानाचा व्हिडिओ तरुणानं सोशल मीडियावर टाकला। पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सध्या कारागृह पोलीस भरती सुरू आहे आणि या पदांच्या 513 जागांसाठी 1,10,800 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेत। या मैदानी चाचणीमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी सीसीटीव्ही, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस याचा वापर करण्यात येतोय।
नागपुरात कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय. 15 ते 20 भटक्या कुत्र्यांनी गुमगाव ते डोंगरगाव रस्त्यावरील वेणा नदीच्या पुलाखाली मुलीवर हल्ला केला. यात मुलीचा जागीच मृत्यू झालाय. हिंजवडीमध्ये बसला आग लागल्याचं पाहता जीव धोक्यात घालून काकडे दाम्पत्य मदतीसाठी धावलं. जीवाच्या आकांतानं ओरडणाऱ्या बसमधील प्रवाशांना कसं वाचवता येईल याचा विचार करत संध्या आणि श्रीकांत यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. औरंगजेब कबर वाद प्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्हाबंदी असताना देखील जिल्ह्यामध्ये आल्यानं पदाधिकाऱ्याला पोलिसांनी नोटीस पाठवली. जिल्हाबंदीचा प्रशासनाचा आदेश असताना देखील आदेश धुडकावून पदाधिकारी जिल्ह्याच्या हद्दीत आला. कोपरगाव तालुक्यातील येसगाव इथे नगर मनमाड महामार्ग ओलांडताना एका भरधाव ट्रकच्या धडकेमध्ये बिबट्याचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच वन अधिकाऱ्यांनी बिबट्याचं शव ताब्यात घेतलं. यवतमाळच्या लोणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची मनमानी पाहायला मिळते. वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यानं परिसरातील रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त केलाय. जळगावातील शिवसेनेच्या माजी उपसरपंचाची हत्या झाली आहे. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये जात कोळी परिवाराची सांत्वनपर भेट घेतली. बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई गावाजवळ हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गा असून सैलानी बाबांच्या यात्रेला नारळाच्या होळी दगानं सुरुवात झाली आणि शेकडो वर्षांची परंपरा अबाधित राखत भव्य मिरवणूक काढण्यात आली. हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये दर्ग्यावर संदल चढवण्यात आले. छत्तीसगडमध्ये काल झालेल्या 2 वेगवेगळ्या चकमकीत 30 माओवादी ठार झाले. चकमकीत ठार झालेल्या 4 माओवाद्यांचे मृतदेह छोटा बेठिया पोलीस ठाण्यात आणण्यात आलेले आहेत. या मृतक माओवाद्यांची ओळख पटवण्यात येणार आहे. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील धोत्रा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यानं पारंपरिक पिकांना फाटा देऊन बिजवाई कांद्याची लागवड केली आहे आणि हा प्रयोग यशस्वी झाल्यानं बिजवाई कांद्यातून चांगलं उत्पादन मिळणार आहे. चिपळूणमध्ये बाजारपेठेतील एका बॅनरमुळे सर्वत्र चर्चा रंगल्यात. बॅनरद्वारे मटका जुगाराच्या विरोधात जनजागृती करण्यात आली असून मटका जुगार बंद करण्यासाठी अभियान राबवण्यात येत आहे. यावेळी मटका अड्ड्याची माहिती देणाऱ्यास रोख 5,000 रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी शासकीय गोदामातील हमाल कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. 3 महिन्यांपासून जिल्ह्यातील 13 शासकीय गोदामातील हमालांचं वेतन थकल्यानं कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली. मेळघाटात मेघनाथ यात्रेचा मोठा उत्सव सुरू झालेला आहे. मेळघाटमध्ये मेघनाथाला आराध्य दैवत मानतात. कोणत्याही कामाची सुरुवात करण्याआधी मेघनाथाची पूजा केली जाते. राज्य शासनाकडून नंदुरबार आणि शहादा नगरपालिकांसाठी प्राप्त झालेल्या मिनी रेस्क्यू टेंडर अग्निशमन वाहनांचं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या वाहनामध्ये आग विझवण्यासोबत इतर अपघातग्रस्त ठिकाणी उपयोगात येणाऱ्या एकूण 30 प्रकारच्या साहित्यांचा समावेश आहे. आमदार सुनील शेळकेंनी विधानसभेत सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला. मावळमध्ये पर्यटनस्थळी तसंच ग्रामीण भागात सीसीटीव्ही बसवण्याची गरज आहे अशी मागणी आमदार सुनील शेळके यांनी केली. उन्हाचा चटका वाढल्यानं लिंबाच्या आणि काकडीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात 1 लिंबू 13 ते 15 रुपयांना तर काकडी जवळपास 50 ते 60 रुपये किलोनं विकली जाते. खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून सटाण्यातील एका युवकानं आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी तरुणानं मोबाईलवर रेकॉर्डिंग केल्यानं पोलिसांनी 12 सावकारांवर गुन्हा दाखल करत 8 आरोपींना अटक केली आहे. रायगडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांनी आजपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. कंत्राटदार पद्धतीतून कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांची पीक काढण्याची लगबग सुरू आहे. तर काही शेतकऱ्यांनी काढलेलं पीक मार्केटमध्ये विक्री करण्यास आणले. शेतातील माल निघाल्यानं शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्यानं नांगरटी करताना पाहायला मिळत आहे. विदर्भात आजपासून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. अमरावतीसह विदर्भात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. मात्र या अवकाळी पावसाचा गहू उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना सिडकोनं 22.5% योजनेअंतर्गत 13 भूखंडांची सोडत काढत वाटप केली आहे. बेलापूरच्या सिडको भवनमध्ये हा कार्यक्रम पार पडला. उद्यान नगरी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई पालिकेचा उद्यान विभाग सध्या आयुक्तांच्या रडारवर आलाय. करोडो रुपयांची हजारो झाडं लावून ती अस्तित्वातच नसल्याचं निदर्शनास आल्यानं आयुक्तांनी ठेकेदारांची करोडो रुपयांची बिलं थांबवली आहेत. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये जाणाऱ्या रस्त्याच्या बांधकामावरून पुन्हा एकदा स्थानिक आणि प्रशासन यांच्यामध्ये संघर्ष पेटलाय. पोलीस बंदोबस्ताचं बळ वापरून प्रशासन बळजबरीनं रस्ता बांधत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाच्या दरात 200 ते 400 रुपये प्रति क्विंटलची घसरण झाली आहे. गव्हाला 2,350 ते 2,550 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय.
पिंपरी चिंचवडमधील कबड्डी विभागातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। पोस्को केसमधील गुन्हा दाखल असलेल्या शिक्षकाची महिलांच्या कबड्डी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आणि या घटनेमुळे संताप व्यक्त केला जातोय। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ऑनलाईन सफारी बुकिंगमध्ये 16.5 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी अभिषेक ठाकूर आणि रोहित ठाकूर यांची नागपूर आणि चंद्रपूरमधील 13.71 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे। या प्रकरणी वनविभाग आणि पोलीस स्वतंत्र तपास करत आहेत। काँग्रेसमधील फूट रोखण्यामध्ये प्रदेशाध्यक्षांकडून मोठ्या हालचाली सुरू आहेत। राज्यभरातील जवळपास 90 पदांवरती नव्या युवकांना संधी देण्यात आलेली आहे। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पूर्णा, पालम परिसरामध्ये सहकारी संस्थांच्या माध्यमातून बोगस आणि नियमबाह्य नोंदणी होत असल्याचा आरोप गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केला। यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी सहकार मंत्र्यांकडे केली आहे। मालेगावच्या रमजानपुरा भागात सायजिंग कारखान्याला भीषण आग लागली। आगीमध्ये कापडाचा कच्चा माल जळून खाक झालाय। आगीमुळे लाखोंचं नुकसान झालंय। मावळ तालुक्यामध्ये सिंचन आणि पाण्याची तहान भागवणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा केवळ 49.31% आलाय। वेळेमध्ये पाऊस पडला नाही तर पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल। त्यामुळे पवना पाटबंधारे प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। वाशिम जिल्ह्यामध्ये तब्बल 7 महिन्यानंतर अखेर शासनानं पीक नुकसानीच्या भरपाईसाठी 73,88,51,000 रुपयांचा निधी मंजूर केलाय। याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून या नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। सोलापूर एमआयडीसीच्या विकास कामांबाबत मंत्रालयात बैठक पार पडली। यावेळी सोलापूरच्या एमआयडीसी बाबत अनेक समस्या आमदार देवेंद्र कोठे यांनी निदर्शनास आणून दिल्या। बदलापूर शहरातील राज्य महामार्गावर रात्रीच्या वेळेस सर्रासपणे बेशिस्त पार्किंग केलं जातं आणि यामुळे रस्ता अरुंद होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीत भर पडते। यामुळे वाहतूक पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे। धाराशिवमध्ये अखेर नरभक्षक बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात सापडला। कपिलापुरी येथे सापळा रचून बिबट्या पकडण्यात वनविभागाला यश आलं। गेल्या 2 वर्षांपासून रखडलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त सापडलाय। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यात। 27 एप्रिलला मतदान तर 28 एप्रिलला मतमोजणी होणार आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक होणार आहे। अहिल्यानगरमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या नावानं बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र 6 महिने उलटून गेल्यानंतरही तपासात प्रगती झालेली नाही। बीडच्या पाटोदामधील जवळाला गावात खरं तर बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला। बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी विशेष उपस्थिती लावली होती। प्रथम आलेल्या स्पर्धकाला खासदार बजरंग सोनावणे यांच्याकडून 51,000 रुपयांचं रोख बक्षीस देण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले खाडी मच्छीमार बोटींना सुरक्षित खाडी म्हणून ओळखलं जातं। मात्र याच खाडीत भंगार झालेल्या बोटी पडू नयेत आणि या बोटी अडसर ठरत असल्यानं त्या तात्काळ हटवण्याची मागणी मच्छीमार बांधवांनी केली आहे। कोकणातील शिमगोत्सवाच्या अंतिम टप्प्यात देवदेवीच्या पालख्या आपापल्या गावात परतण्याच्या मार्गावर आहे। शिमगोत्सवाची सांगता करण्यापूर्वी रंगाची उधळण करत देवीची पालखी भक्तांच्या भेटीला येण्याची पारंपरिक प्रथा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। पुणे इंदोर महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे। भरधाव जाणाऱ्या ट्रकनं जबर धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिली आणि यात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू आहे। जळगाव जवळील कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। चॉपर आणि चाकू भोसकून हत्या केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। अद्यापही हत्येचं कारण समोर आलं नसून पोलीस मारेकऱ्यांच्या शोधासाठी रवाना झाले। सायन पनवेल मार्गावर कंटेनरचा अपघात झाला। मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरची दुभाजकाला धडक बसली। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचा हलगर्जीपणा आणि चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यानं एका गर्भवतीचा प्रसूती दरम्यान रक्तस्राव झाल्यानं मृत्यू झाला। या प्रकरणी अखेर महिला वैद्यकीय अधीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। वैद्यकीय समितीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास रोडवर असलेल्या मराठा फॅमिली हॉटेलमध्ये सिलेंडर लीक होऊन आग लागली। तातडीनं अग्निशमन दलाला संपर्क केल्यानंतर ही आग विझवण्यात आली। आगीमध्ये हॉटेलचं मोठं नुकसान झालंय। कराड पाटण मार्गावर एका महिलेला 4 चाकीनं धडक दिली। 4 चाकीच्या धडकेत महिला गंभीर जखमी झाली आहे।